पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीचा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि दमदार असा दुसऱ्या फेरीला या ठिकाणी सुरुवात करतो. लक्ष असू विकी दादा आपला आवाज नीट ठेवायचा. आता माझी बारी आहे. बुवा आणि श्याम दादा सीतमना सुद्धा सांगणार बुवांचा आवाज बसला म्हणून काय झालं. आज बुवानी दिवस नाही तर या ठिकाणी बुवाला सुद्धा चांगल्या प्रकारचा खडसावून टाकणार. कारण अरे बुवांचा आवाज बसला म्हणून काय झालं. मधुर गायचा काय काय सर्वांना युट्यूबच्या माध्यमातून माहिती आहे. आज आवाज नाही म्हणून फक्त आणि फक्त बुवा तुम्ही वाचलात. त्याआधी तुम्हाला सांगतो जे आहेत ना तुम्ही सगळ्यांनी 15 मिनिटं थांबायचं. रिमिक्स अशी बारी करून जाणार ना. अशी रिमिक्स बारी करून जाणार. बुवा आहेत पोसऱ्यातले 15 गाव पोसऱ्यातले रातात चिपळून पण कुठल्या गाडीत बसून कुठल्या स्टॉपला उतरतील येड होतील येड अशी बारी करून जाणार. लक्ष असू द्या मित्रांनो. या ठिकाणी बुवा आल्या मला म्हणून गेले सुनील शिकवण स्वतःला शाहीर म्हणतात त्याला सुराचं काय ज्ञान हे आपलं नुसतं बैलगाडी उडवायला होय. आमच्याचा बैल असा गेला कसा. मी दररोज बैलगाडीकडे असतो. तुम्ही मला पाहिलं असेल मित्रांनो. नांगरणी क्षेत्राकडे प्रतिदिन मी आहे. कोणाचा बैल कसा पळतो, लाडक्या कसा पळतो, सावकार कसा पळतो, चित्तर कसा पळतो. पण बुवा तुला आज चिखलात सुद्धा धुरळा काय असतो तो दाखवून देणार आहे शाहीर बुवा. नाव मोठं आणि लक्षण खोट. नाव मोठं आणि लक्षण खोट. दिसतो तसा तो नसतो. अंधार दिव्याच्या खाली म्हणून माणूस हा बसतो. बुवा मला तुम्ही खरं खरं सांगा. तुम्हाला व्याख्यान द्यायला या राधाकृष्ण मंदिरवाल्याने जर आणलं ना तर अख्खा दिवसभर व्याख्यान द्या. तावा चांगले हाडाचे पत्रकार आहात तुम्ही. सह्याद्री समाचार आजच्या ताज्या बातम्या. आज राधाकृष्ण मंदिर करमुडे गावामध्ये अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन 30वा संपन्न झाला. अजून बातम्या बाकी शिल्लक आहे. मित्रांनो गमतीशीर विषय असा सांगतो. ज्या
या शाहीद बुवाला जल स्वराचं ज्ञानच नाही, जल स्वरांचं ज्ञानच नाही. एकनाथ बुवांचा जर गळा असता तर आज तुमची वाटच लागली असती. पण सहशाहीर म्हणून लायसनवर असणारा, पासावर असणारा सुनील शिगवण तुम्हाला रणात कसा लोळवतो ते तुम्ही आज बघा. बिचारा सुनेला तिकडं सुशिका म्हणतोय, कुठं हे कुठं समजतंय शाहीदला. मित्रांनो, बिचाराला पट्टी समजत नाही. अमोल खाली वाजवून वाजवून शाहीद बुवा, दुसऱ्यांना जेव्हा तुम्ही डोस देता तेव्हा तुम्ही कुठल्या पट्टी पर्यंत जाता याचं ज्ञान सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे. नुसतं आपलं कसं आहे, स्वतःच ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं मुलांना वागून. त्यामुळे बघा, या ठिकाणी दुसरी बारी वेळी करणार आहे. शाहीर सहशाहीर काय असतो याचं ज्ञान सुद्धा आज या ठिकाणी बुवा तुला देणार आहे. आणि असा डोस देणार, शाहीर नुसत्या पैंजोड्या उडवणार नाही तर स्वराचं ज्ञान देऊन देणार आहे. जरा लक्ष असू द्या. तुम्ही आज या रणामध्ये काय बारी केली, मी कशी बारी करतो जरा लक्ष असू द्या. ऐका हो शाहीद बुवा, ऐका हो शाहीद बुवा, असं नाही चालत हो. ऐका हो शाहीद बुवा, असं नाही चालत हो. ठेवा जरा असं तुम्ही ध्यानामध्ये, ठेवा जरा असं तुम्ही ध्यानामध्ये. पाडीन पिका तुला रणामध्ये, पाडीन पिका तुला बरंच काही बोलून गेलं. राहिलेल्यांना सुद्धा या ठिकाणी काहीतरी देणं माझं कर्तव्य आहे. बुवा जमाना कसला आहे, अहो बुवानो तुम्ही कुठल्या जमान्यात वावरता? हा 20चा जमाना आहे बुवानो. शाहीद बुवानो, हा 20चा जमाना आहे. परवा आपल्या भारताने एशियाचा वर्ल्ड कप जिंकलाय. 41 वर्षाचा इतिहास रचलाय. जल्ला सगळा उठून गेला असं आम्हाला म्हणलं. काय सगळ्या पब्लिकला उठून लावायचं काम तुम्ही केलं, पण तुम्ही काय केलं? आणि साहेब तुम्ही काय केलं? मी काय म्हणतोय लक्षात घ्या. अहो कसोटी खेळून खेळून चेंडू इकडे चेंडू तिकडे काय. अरे 20 मध्ये या बुवानो, 20 मध्ये या. मोजका काहीतरी करून दाखवा. 2 ला तुम्हाला बारी दिली हातामध्ये, 2:10 ला सुरुवात, 3:15 पर्यंत. म्हणून म्हणतो बुवा तुम्ही आपलं फक्त व्याख्यान द्यायचं. तुम्हाला कसोटी खेळायची भरपूर सवय आहे. तुम्हाला एकदा बोलायला लागल्यावर काही सांगायला नको, तेव्हा दुसरा डोस कसा येतो बघा.
एकनाथाचे पाय धरा. आज सुनील सिगवड जर तुम्हाला रणामध्ये एवढा फोन बोलतो, जर माझ्या गायकाचा आवाज असता आणि मग मला हे कळत नाही तुम्ही डोक्यावर काय ते घालून येता. हा मान माझा आहे, तुऱ्याचा मान आहे. तुम्ही कुठं हा पिसारा आणला, मोर आला इकडे बागत नाचायला, मोर असं चालत नाही बुवा. म्हणून कसा विषय आहे बघा, असं ध्यानी बुवा धरा, जरा विचार तुम्ही करा, झाली भलतीच तुमची तर एकनाथाचे पाय. आता विषय राहिला बघा गवळणीचा. माझ्या बुवांनी सुंदर विषय दिला होता, गायन पण सुंदर केलं होतं मित्रांनो. आवाजामुळे तुम्हाला वर खाली वाटले हे मी माफ करतो. तू माझी राधा मी तुझा गाणा, असा तुझा बाळ इथं नको ना. सारं कसं बोलून मी हे सांगू तुला, प्रीत सखी राणी माझ्या प्रीतीच्या फुला, प्रीत सखी राणी माझ्या प्रीतीच्या फुला. हे बुवांचे बोल आहे, जे गाण्यातून सुमधुर आवाजाने ऐकायला येतात आणि मी तो छोटासा प्रयत्न केला. बुवा तुम्ही या गवळणीची काठ देताना, श्यामदादा आहे ना तर तुम्ही या गवळणीची काठ देताना काय म्हटलात, कशा प्रकारे गवळण गायले जरा तुम्ही स्वतःला आठवा. मध्येच गाणा कोणते तुम्ही कुठून आणला, काय बरं बुवा ते गाणं. ह्या लगावराया एक शालू बनसी, झडमट भारी मजला सांगू कशी, मनातलं सारं माझं बोलू कशी. ह्या लगावराया मामानो चाल कुठं आणि शाहीद गाठतोय कुठं. म्हणून म्हटलं स्वरांचं ज्याला ज्ञान नाही म्हणताना बुवा, तुम्ही अजूनही व्हिडिओ ऐका. शाहीद बुवा तुम्ही व्हिडिओ ऐका, इथं जवळ असलात तरी इथं या. हा शाहीद फक्त रणामध्ये बोलणार आहे, हे जग जाहीर आहे. तुम्ही मध्येच जागा कोणती आणला, ह्या लगावराया एक शालू बनसी. चला ठीक आहे, सगळ्यांना तिसरा आणि अंतिम डोस देतोय. व जास्त मी पण बरा नाही, जरा पाठीमागं पण बघायला लागतं. नुसतं आपलं मी 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 करायचं. माकड म्हणतो माझीच लहान, तर पाठीमागं काय होती अवस्था कधी बघितलं का? तेव्हा मुलामानं मागं पण जरा बघत जावा, कारण मी गर्भाचं घर हे नेहमी खाली असतं. सुरेश दादा एक अंतिम या ठिकाणी डोस देतो आणि बारीची सांगता महेश दादा कोणी असली दादा तयार. दिवस दोन
सही समजत नाही तुला सांगून उपयोग काय हे साई खेळकर कुठं असेल की दादा मुरुड बस तुला सांगून उपयोग काय तुझा गुडघ्यात मेंदू हाय तुला सांगून उपयोग काय तुझा गुडघ्यात मेंदू तुला सांगून जे चांगलं असेल ते तुमच्या जवळ ठेवा आणि वाईट विचार असतील तर राधाकृष्णाच्या चरणावरतीच समर्पित करूया आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम देताना मी शाहीद केरळकर बुवाला आणि आमचे परम मित्र मला खरंच या ठिकाणी दिसले नाही निलेश दादा महाडिक शाहीर आहे शाहीर मानवतो आणि विनंती करतो आजच्या नाच वारीची सांगता करण्यासाठी शाहीद बुवाला विनंती करतो आयोजकांना विनंती करतो प्लीज आपण रणात यायचे रंगमंचावर यायचे आणि बहारदार पद्धतीचं आजचा हा समारोप आजच्या वारीची सांगता आपण या ठिकाणी करूया निलेश दादा आपणाला विनंती Thank you.
राधा कृष्ण महाराज की